नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी भारतीय शेअर बाजार सपाट पातळीवर बंद झालाय. सोमवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स 103 अंकांनी घसरून 80,525 वर, तर निफ्टी 22 अंकांनी घसरून 24,509 वर बंद झालाय. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 716 अंकांच्या वाढीसह 56,625 च्या पातळीवर बंद झालाय. निफ्टी बँक 15 अंकांच्या वाढीसह 52,280 च्या पातळीवर बंद झालाय. मारुती इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटची म्हणजेच शेअर विभाजनाची घोषणा केली आहे. त्यासाठी कंपनीने 2 ऑगस्ट 2024 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. कंपनीने एका शेअरसाठी 2 बोनस शेअर आणि 1 शेअर 5 भागांमध्ये विभागण्याची घोषणा केली आहे. सोमवारच्या सत्रात मारुती इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर 1% वाढून 215 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. मारुती इन्फ्रास्ट्रक्चर शेअरमध्ये 3 महिन्यात 30%, एका वर्षात 100% आणि 3 वर्षात 500% इतकी वाढ झाली आहे. मारुती इन्फ्रास्ट्रक्चर आणि मारुती सुझुकी यांचा कोणताही संबंध नाहीये. मारुती इन्फ्रा EW गृहनिर्माण व्यवसायात आहे. कंपनी घरे बांधते आणि विकते. कंपनीचे मुख्य कार्यालय अहमदाबाद येथे ग्रीन लॅम्प इंडस्ट्रीजने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 33.1 कोटी रुपयांवरून 20.3 कोटी रुपयांवर घसरला आहे, तर कंपनीचे उत्पन्न 515.2 कोटी रुपयांवरून 604.7 कोटी रुपयांवर वाढले. एबिटा 64.3 कोटी रुपयांवरून 64 कोटी रुपयांवर घसरलाय, तर एबिटा मार्जिन 12.5% 10.6% घसरले. सोमवारच्या सत्रात ग्रीन लॅम्प इंडस्ट्रीजचा शेअर 5.36% वाढीसह 590.0 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. जाना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. पहिल्या तिमाहीत बँकेचा नफा 90% वाढून 90 कोटी रुपयांवरून 171 कोटी रुपयांवर पोहोचलाय. स्मॉल फायनान्स बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच NII 462 कोटी रुपयांवरून 610 कोटी रुपये झाले. मात्र बँकेच्या NPA मध्ये वाढ झाली. बँकेचा ग्रॉस NPA 2.11% वाढून 2.62% झालाय, तर निव्वळ NPA म्हणजे नेट NPA 0.99% वाढलाय, जो गेल्या तिमाहीत 0.56% इतका होता. जाना स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर सोमवारी 3.43% वाढीसह 694.60 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गेल्या एका वर्षात या स्टॉकमध्ये 88.67% इतकी वाढ झाली. शेअरचा 52 वीक हाय 760.90 रुपये इतका. मंगलोर रिफायनरीने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा 73.2 कोटी रुपयांवर घसरलाय, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये 1014.8 कोटी रुपये होता. कंपनीचे उत्पन्न 21,057.6 कोटी रुपयांवरून 23,247 कोटी रुपयांपर्यंत वाढले. एबिटा 605.6 कोटी रुपयांवर आले, जे एका वर्षापूर्वी ह्या तिमाहीमध्ये 2,068.3 कोटी रुपये इतका होता. एबिटा मार्जिन 9.8% वरून 2.6% घसरले. सोमवारी मंगलोर रिफायनरीचा शेअर 0.51% घसरणीसह 215 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 146.14% वाढ झाली. महिंद्रा लॉजिस्टिकने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या तोट्यात घट झाली. कंपनीचा तोटा 8.3 कोटी रुपयांवरून 8 कोटी रुपयांवर आलाय, तर कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली. कंपनीचे उत्पन्न 1,293.2 कोटी रुपयांवरून 1,420 कोटी रुपये झाले. कंपनीचा एबिटा 66.7 कोटी रुपयांवरून 66.5 कोटी रुपयांवर घसरलाय, तर एबिटा मार्जिन 5.2% वरून 4.7% घसरले. सोमवारच्या सत्रात महिंद्रा लॉजिस्टिक्सचा शेअर 0.90% वाढीसह 517.65 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरने एका महिन्यात 10.57%, तर 3 महिन्यात 18.78% आणि एका वर्षात 28.73% इतका परतावा दिलाय. जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये स्टॉकने 35.75% इतका परतावा दिलाय. झेन्सार टेक्नॉलॉजीजने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या नफ्यात घट झाली तर उत्पन्नात वाढ झाली. कंपनीचा नफा 173.3 कोटी रुपयांवरून 158 कोटी रुपयांवर घसरलाय, तर कंपनीचे उत्पन्न 1,229.7 कोटी रुपयांवरून 1,288 कोटी रुपयांपर्यंत वाढले. कंपनीचा एबिटा 179.3 कोटींवरून 171.5 कोटींवर घसरलाय, तर एबिटा मार्जिन 14.6% वरून 13.3% घसरले. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात झेन्सार टेक्नॉलॉजीचा शेअर 0.49% वाढीसह 751.25 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.
शेअरचा 52 वीक हाय 839.50 रुपये इतका आहे आणि गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 60.16% इतकी वाढ झाली आहे. सेल स्टील ऑथॉरिटीज ऑफ इंडिया सेल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीचा शेअर सोमवारी 1% वाढीसह 143 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कंपनीने एक्सचेंजेसला 25 जुलै रोजी खासगी प्लेसमेंटद्वारे एनसीडी डिबेंचर्स जारी करण्याचा विचार करण्यास सांगितले. ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीचा शेअर सोमवारी 2.5% घसरून 556 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ऑइल इंडिया कंपनीने नॉर्वेच्या डॉल्फिन ड्रिलिंगशी करार केलाय. रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा शेअर सोमवारी 2% वाढून 527 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कंपनीला 1087 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनीला या ऑर्डर रेल्वे मंत्रालयाकडून मिळाल्या आहेत. ॲक्सेलरेटेक्स इंडिया लिमिटेड कंपनीचा शेअर 10% वरच्या सर्किटसह 337 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कंपनी 26 जुलै रोजी बोर्डाची बैठक घेणार आहे. या बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअरबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले. सायंट डीएलएमचा शेअर सोमवारी 0.4% वाढून 765 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. कंपनीचा नफा 5.3 कोटी रुपयांवरून 10.5 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय, तर कंपनीचे उत्पन्न 217.1 कोटी रुपयांवरून 257.8 कोटी रुपयांपर्यंत वाढले. एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्सचा शेअर सोमवारी 5% वाढीसह 225 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. एसआरएम कॉन्ट्रॅक्टर्सने ईपीसी प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांचा करार केलाय. सिग्निटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा शेअर सोमवारी 0.20% घसरून 1345 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कंपनीने आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे तर उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 44.6 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपयांवर घसरलाय, तर कंपनीचे उत्पन्न 439.5 कोटी रुपयांवरून 468.5 कोटी रुपयांपर्यंत वाढले. एबिटा मार्जिन 12.5% वरून 8.6% घसरले. एसबीआय म्युच्युअल फंडाने 22 जुलै रोजी कॅन फिन होम्समधील 0.75% भाग भांडवल खरेदी केले, ज्यामध्ये 10 लाख शेअर्स सरासरी 827.94 रुपये प्रति शेअर या किमतीने खरेदी केले गेले. कॅन फिन होम्सचे शेअर सोमवारी एनएसईवर 0.047% वाढीसह 849.70 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. गेल्या वर्षभरात कंपनीचे शेअर 4.52% घसरले. एलिया कमोडिटीज ह्या कृषी कमोडिटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा आयपीओ 22 जुलै रोजी बीएसईवर 165 रुपयांच्या किमतीवर लिस्टिंग झालाय. हा आयपीओ किमतीपेक्षा 73.68% अधिक किमतीवर लिस्टिंग झालाय. आयपीओमध्ये शेअरची किंमत 95 रुपये इतकी होती. एलिया कमोडिटीजचा आयपीओ हा पूर्णपणे नवीन शेअरचा आयपीओ होता. एलिया कमोडिटीजने 2018 मध्ये व्यवसायास सुरुवात केली आहे. ही एक कृषी कमोडिटी कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने काजूशी संबंधित व्यवसाय करते. याशिवाय कंपनी साखर, डाळी, सोयाबीन, तांदूळ आणि गव्हाच्या पिठाचाही व्यवसाय करते. कंपनी बेनिन, तांझानिया, बुर्किना फासो, सेनेगल आणि कोटे डी आयव्होर यासारख्या आफ्रिकन देशांमधून कच्चे काजू आयात करते. एलिया कमोडिटीजचे मुख्य प्रोसेसिंग युनिट गुजरातमध्ये सुरत येथे आहे, तर कंपनीचे दुसरे युनिट सुरतच्या तालुक्यात स्थापन केले जात आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षाच्या तुलनेत 31.2% आणि महसुलात म्हणजेच रेव्हेन्यूमध्ये 539.22% इतकी वाढ झाली आहे. कोल इंडिया लिमिटेडने आपल्या कामकाजात विविधता आणण्यासाठी ग्रेफाइट खाण क्षेत्रात प्रवेश केलाय. खाण मंत्रालयाच्या ऑर्डरनंतर कंपनीला ग्रेफाइटसाठी शोध म्हणजेच रिसर्च आणि खाणकाम करण्यासाठी संयुक्त परवाना देण्यात आलाय. हा परवाना मध्य प्रदेशातील अलिराजपूर येथील खट्टाली छोटी ग्रेफाइट ब्लॉकशी संबंधित आहे. लोटस चॉकलेटच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गेल्या 3 सत्रामध्ये कंपनीच्या शेअरमध्ये 15% वाढ झाली आहे. लोटस चॉकलेट्स ही रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स म्हणजेच आरसीपीएलची उपकंपनी म्हणजे सबसिडियरी कंपनी आहे. रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ही देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी रिलायन्स रिटेलची उपकंपनी आहे. तर रिलायन्स रिटेलच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच लोटस चॉकलेटचे शेअर 5% वाढून 811.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचले, की जी शेअरची सर्वोत्तम पातळी आहे. गेल्या सत्रात लोटस चॉकलेटचा शेअर 772.50 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता, की जो मागील वर्षीच्या याच तिमाहीमध्ये 20 लाख रुपये इतका होता. त्याचबरोबर या कालावधीमध्ये कंपनीच्या महसुलामध्ये म्हणजे रेव्हेन्यूमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. कंपनीचा रेव्हेन्यू 32.21 कोटी रुपयांवरून 141.31 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय.
लोटस चॉकलेटच्या शेअरने गेल्या 5 वर्षात 5,000% अधिक परतावा दिलाय. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये 235% इतकी वाढ झाली आहे. तर ह्या वर्षी हा शेअर 154.53% इतका वाढलाय.